Hello student, good afternoon. Yesterday we are studying the emission spectrum and also line emission spectrum of the hydrogen, and then the hydrogen spectrum will be studied. So today we are studying quantum numbers. Today we are studying the quantum numbers. आता आपल्याला या आजच्या टॉपिक मध्ये क्वांटम नंबर्स म्हणजे काय त्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे, बरोबर. आता सुरुवातीला त्याची डेफिनेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वांटम नंबर, what is the meaning of quantum number. क्वांटम नंबर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. क्वांटम नंबर ची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल, a set of four numbers which give the complete information about a set of म्हणजे चार नंबरचा एक सेट असतो, संच. सेट म्हणजे काय, संच. a set of four numbers which gives complete information about the position and energy of each and every electron in an atom is called as quantum number. क्वांटम नंबर म्हणजे काय, हा एक चार नंबरचा सेट आहे, बरोबर, संच आहे. विच गिव्ह, त्याच्यामुळे काय मिळतं आपल्याला, कसली इन्फॉर्मेशन मिळते, पोझिशन कोणाची, इलेक्ट्रॉनची, इच अँड एव्हरी इलेक्ट्रॉन ऑफ द पोझिशन अँड एनर्जी, त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी, दॅट्स मीन पोझिशन अँड एनर्जी ऑफ इच अँड एव्हरी इलेक्ट्रॉन इन अन ॲटम. ॲटम मधील जे इलेक्ट्रॉन असतात त्यांची पोझिशन आणि एनर्जी आपल्याला या ठिकाणी काय असते, याची कंप्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. कोणामुळे, हे सेट ऑफ, दिस इज द फोर नंबर ऑफ क्वांटम नंबर, दिस इज द फोर नंबर ऑफ क्वांटम नंबर्स, दिस इज कॉल्ड एज क्वांटम नंबर्स. आता क्वांटम नंबरचे डेफिनेशन जर तुम्हाला विचारले तर एकदम सोपी डेफिनेशन आहे. A set of four numbers which gives complete information about the position and energy of each and every electron in an atom, it is called as quantum number. बरोबर, the four quantum number आहेत. आता four quantum number is a simple number of term, quantum numbers in the simple numbers of the term and identification of numbers of electron. It is the identification of numbers of electron. Then these quantum numbers will be, types of the quantum numbers will be four types. आता क्वांटम नंबरचे चार टाइप्स आहे. पहिला टाइप बघा, पहिला टाइप्स आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. पहिला टाइप काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल म्हणजे मेन क्वांटम नंबर, दिस इज डिनोटेड बाय स्मॉल एन. स्मॉल एन जो डिनोटेड आहे त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, बरोबर. सेकंड टाइप्स आहे क्वांटम नंबरचा एझ्युमेथल क्वांटम नंबर. This is the azimuthal quantum number. This is denoted by L. Then third is the magnetic quantum number. Third is the magnetic quantum number. It is denoted by small m. And the last four types, it is the spin quantum number. Spin quantum number is denoted by small s. चार टाइप्स आहे क्वांटम नंबरचे. पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सेकंड आहे एझ्युमेथल क्वांटम नंबर, तिसरा आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर, चौथा आहे स्पिन क्वांटम नंबर. आता या प्रत्येक क्वांटम नंबरचे, प्रत्येक टाइपची आपण आता माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये देन पहिला टाइप जो आहे, फर्स्ट टाइप जो आहे तो काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दिस इज नोन एज प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड विल बी डिनोटेड बाय स्मॉल एन, बरोबर. आता या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसते, राईट. हे ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये आता या ठिकाणी पहिली जी शेल आहे ती काय, के शेल. दिस इज नोन एज के शेल. इट इज द प्रिन्सिपल शेल, बरोबर. आता पहिली शेल काय, के शेल. दिस इज द नंबर वन शेल, बरोबर. आता यामध्ये हे जे दिसते आतमध्ये सेंटर, ॲट द सेंटर ऑफ द न्यूक्लियस विल बी प्रेझेंट इन द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स विल बी पॉझिटिव्ह चार्ज, also will be along with the neutrons in the inside of the nucleus. This is the no charge, it is a zero charge. Then right, then या न्यूक्लियस नंतर, या जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस नंतर पहिली जी शेल दिसते तुम्हाला, दिस इज द फर्स्ट शेल, बरोबर. आता पहिली शेलला या ठिकाणी काय नाव दिलंय, के शेल नाव दिलंय. के शेल इज द प्रिन्सिपल शेल. दे नंतर सेकंड ऑर्बिट्स मध्ये बघा, सेकंड ऑर्बिट्स मध्ये ही जी सेकंड ऑर्बिट्स आहे त्याला काय नाव दिलंय, एल शेल. दिस इज नोन एज एल शेल. सेकंड ऑर्बिट इट इज नोन एज एल शेल. तिसरी जी शेल आहे प्रिन्सिपल शेल, या शेलला काय नाव दिलंय, एम शेल. आणि चौथी जी शेल आहे तिला काय नाव दिलंय, एन शेल. मग सुरुवातीची पहिली शेलला के, एल, एम, एन या पद्धतीने आहे, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी शेल. दिस इज द अंडर द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस. मग पॉझिटिव्ह चार्जच्या न्यूक्लियस नंतर जी शेल आहे, पहिली शेल तिला के शेल, देन सेकंड शेल इट इज नोन एज एल शेल, नंतर याला एम शेल, तिसऱ्या शेलला आणि चौथ्या शेलला काय नाव दिलं, एन शेल, बरोबर. आता या ठिकाणी प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. ऑल्सो इट डिस्क्राइब
It is the describe the distance of electron from the nucleus and energy level. आता या प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे या ठिकाणी त्या शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स कोणापासून न्यूक्लियस पासून दिस इज द डिस्क्राइब द डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस टू एनर्जी लेवल. या एनर्जी लेवल पर्यंत डिस्टन्स आहे ते डिस्क्राइब करण्याचं काम कोण करतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. देन सेकंड थिंग काय सांगतात एनर्जी लेवल 1 2 3 4 बरोबर एक्सेट्रा आर ऑल्सो डेसिग्नेटेड बाय K, L, M, N respectively. बरोबर. This principal quantum number it also determine the size of the orbital. आता ऑर्बिटलची साईज किती आहे ते दर्शवण्याचं काम कोण करतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर मुळे आपल्याला त्याची साईज ऑफ द ऑर्बिटलची कळत असते. देन ऑल्सो डिस्क्राइब द व्हॅल्यू ऑफ न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधले अट्रॅक्शन आपल्याला काय कोणामुळे कळत आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर मुळे. इट्स द व्हॅल्यू ऑफ द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन अँड ऑल्सो डिस्क्राइब द दिस प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑल्सो डिस्क्राइब द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. इट इज ऑल्सो डिस्क्राइब द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. काय सांगितलं इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन राईट. It is also describe the distance of electron from the nucleus. या ज्या सर्क्युलर मध्ये इलेक्ट्रॉन असतात या सर्क्युलर इलेक्ट्रॉन आणि या न्यूक्लियसचं डिस्टन्स सुद्धा आपल्याला याच्यामुळे कळत असतं. त्यानंतर दी एनर्जी लेवल आहे ती 1 2 3 4 इट इज डेसिग्नेटेड बाय K L M N. Right? It also determines the size of the orbital. Principal quantum number it determines the size of the orbital. आपल्याला ऑर्बिटलची साईज सुद्धा कळत असते. अजून त्याच्यात it is also principal quantum number will be described the nucleus and also electron attraction. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन सुद्धा कळत असताना इट ऑल्सो डिस्क्राइब प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज ऑल्सो डिस्क्राइब द एनर्जी लेवल ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची एनर्जी या ठिकाणी आपल्याला काय करत असते डिस्क्राइब करत असते. हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर विल बी डिनोटेड बाय स्मॉल एन. जिथे डिनोटेड बाय द स्मॉल एन. बरोबर. आता टोटल नंबर्स ऑफ द इलेक्ट्रॉन इन एन ऑर्बिट त्यासाठी इक्वेशन काय वापरतात या ठिकाणी काय वापरतात 2n². टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन ऑर्बिट. आता ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे दर्शवण्यासाठी काय असतं 2n². राईट. मग आता व्हॅल्यू ऑफ एन पहिली शेल काय व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 1. प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये या प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये एन ची व्हॅल्यू काय पहिले आपण मगाशी बघितली 1. बरोबर. टोटल नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन इन एन ऑर्बिट्स दिस इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन इज इक्वल टू 1. मग पहिली शेल कोणती होती आपली नेम ऑफ द शेल के. बरोबर. आता के ची त्यानंतर त्या ठिकाणी जर एन ची व्हॅल्यू टाकली या इक्वेशन मध्ये 2n² मध्ये या 2n² मध्ये एन ची व्हॅल्यू टाकली 2 इंटू ब्रॅकेट 1² किती आली व्हॅल्यू 2. म्हणजेच काय एन इज इक्वल टू 1 दॅट्स मीन नेम ऑफ द शेल के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स विल बी अवेलेबल इन द के शेल. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ द एन इज इक्वल टू 2. दुसरी शेल कोणती होती आपली एल कॅपिटल एल. मग आता कॅपिटल एल या ठिकाणी 2n² इक्वेशन आहे त्या 2n² मध्ये एन ची व्हॅल्यू टाकली 2. मग 2 इंटू इन ब्रॅकेट्स 2² इज इक्वल टू 4 इंटू मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 8. म्हणजे एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत 8 इलेक्ट्रॉन. 8 इलेक्ट्रॉन विल बी प्रेझेंट इन द एल शेल. नेम ऑफ द शेल. देन नेक्स्ट दिस इज द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 3. मग पुढचा आहे नेम ऑफ द शेल के नंतर कोणती होती एल नंतर कोणती शेल आहे प्रिन्सिपल शेल एम ची. आता या ठिकाणी एन ची व्हॅल्यू किती 3. आपण या इक्वेशन मध्ये 2n² मध्ये 3 ची व्हॅल्यू टाकली 2 इंटू ब्रॅकेट 3². मग 3 ची व्हॅल्यू 9 या ठिकाणी किती आलं 9 इंटू 2 मल्टिप्लाय बाय 18. म्हणजे एम शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत 18 इलेक्ट्रॉन्स कुठे प्रेझेंट आहे एम शेल मध्ये. देन नेक्स्ट n is equal to 4 energy value of n. then last cell will be n मध्ये जी व्हॅल्यू टाकली या ठिकाणी इक्वेशन मध्ये 2n² मध्ये n ची व्हॅल्यू 4 टाकली तर आन्सर किती आला आपल्या या ठिकाणी 32. दॅट्स मीन 4 चा या ठिकाणी स्क्वेअर किती आला 16 मल्टिप्लाय बाय 2 दिस इज द 32. म्हणजे n शेल मध्ये किती आहे 32 इलेक्ट्रॉन. मग यावरून एवढंच लक्षात ठेवायचं व्हॅल्यू ऑफ n 1 2 3 4 1 2 3 4 दिस इज द 1 2 3 4 n व्हॅल्यू. नेम ऑफ द शेल के मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. के शेल मध्ये के ही प्रिन्सिपल शेल आहे हिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. एल शेल मध्ये किती आहेत 8 इलेक्ट्रॉन आहेत. एम शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 18 आणि एन शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 32. दिस इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर.
Then next is the second quantum number. This is known as azimuthal quantum number. Azimuthal quantum number. This is the azimuthal quantum number will be denoted by L. It is denoted by L. आता it is denoted by L. Then this quantum number. This quantum number is determined the subshells of the energy. This quantum number is determined by the subshells. आता subshell आता principal shell बघितले आपण कोणते होते K L M N O P या पद्धतीने राईट. and then subshell कोणते होते या ठिकाणी मग आता subshell कोणते S P D M ह्या काय आहे सबशेल किंवा सब एनर्जी लेवल S small s P D M. This is the azimuthal quantum number of the subshells. बरोबर. Also these subshells will be it is defined as solved azimuthal quantum number. It is the described as the shape of the orbital. आता azimuthal quantum number आहे आपल्याला ऑर्बिटलचा शेप सुद्धा कळतो. शेप कसा आहे एस आहे का पी डी शेप कोणत्या शेप मध्ये ऑर्बिटल आहे हे कोणामुळे कळतं azimuthal quantum number it is denoted by L. Then it is designated by this SPDF. This is the subshell. त्याला काय म्हणतात सबशेल म्हणतात किंवा सब लेवल्स असं सुद्धा म्हणतात. Then this azimuthal quantum number it is also called as this subsidiary किंवा secondary quantum number. It is also called as secondary quantum number. This is called as also this azimuthal quantum number determine the idea of the electron. Electron ची idea आपल्याला या ठिकाणी azimuthal quantum number मुळे करते. And this azimuthal quantum number will be depends upon the previously principal quantum number. आता azimuthal quantum number आहे कशावर डिपेंड असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिपेंड असतो. मग आता आपण का मग याची एच ची व्हॅल्यू ऑर्बिटल मध्ये एल ची तिथे एन ची व्हॅल्यू सुरुवातीला प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये 1 होती परंतु एस सबशेल ची व्हॅल्यू एल इज इक्वल टू 0 पासून सुरुवात होते. 0 पी ची व्हॅल्यू आहे एल इज इक्वल टू 1 डी सबशेल ची व्हॅल्यू आहे 2 एफ सबशेल ची व्हॅल्यू आहे एल इज इक्वल टू 3. तो वी रिफर टू एसपीडीएफ इज ऑर्बिटल. बरोबर. आता azimuthal quantum number तुम्हाला विचारला it is denoted by L. It is defined as the shape of the orbital occupied by the electron. It describes the shape of the orbital. Then it is designated by S P D M. This is called as sublevel. This is also known as subshell of the energy. This azimuthal quantum number will be determine the idea about the electrons. And also this azimuthal quantum number it is called as secondary quantum number. Then this azimuthal quantum number will be depends upon the principal quantum number, right? Then next तीसरा quantum number है magnetic quantum number. It is called as magnetic quantum number. It is denoted by small m. It is denoted by small m. Then this quantum number, this magnetic quantum number, it is also called as orientation quantum number. It is also called as orientation quantum number. This is the distribution of electron. This magnetic quantum number will be distribution of, it gives the distribution of electron. Also this magnetic quantum number will be determine the behavior of electron. It also determine the behavior of electron. This quantum number is also determine the number of electron present in the subshell, particular shell. म्हणजे number of, this is the determine the number of electron. प्रत्येक सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, किती ऑर्बिटल प्रेझेंट आहेत या ठिकाणी कोणामुळे कळतं आहे मॅग्नेटिक क्वांटम. आता या ठिकाणी बघतो आपण ऑर्बिटल किती प्रेझेंट आहे आणि किती इलेक्ट्रॉन्स प्रत्येक शेल मध्ये प्रेझेंट आहे हे कोणामुळे कळतं मॅग्नेटिक क्वांटम नंबर मुळे कळतं. आणि इट इज डिपेंड्स अपॉन द azimuthal क्वांटम नंबर. हा कोणावरती डिपेंड आहे azimuthal क्वांटम नंबर. आणि azimuthal क्वांटम नंबर कोणावर डिपेंड होता प्रिन्सिपल क्वांटम नंबर होती. बरोबर. आता या ठिकाणी आपण जे बघतोय मॅग्नेटिक क्वांटम नंबर, या मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये सुरुवातीला आपण काय सांगणार इट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. स्मॉल एम ने हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर दर्शवत असतो आपण. बरोबर. त्यानंतर इट ऑल्सो कॉल्ड एज orientation quantum number. It is also called as magnetic quantum number. It is also called as orientations quantum number. Then it also determine the behavior of electron. This quantum number आता इलेक्ट्रॉनचं बिहेवियर कसं आहे हे दर्शवण्याचं काम कोण करतं, डिटरमाइन करण्याचं काम कोण करतं magnetic quantum number. And then also magnetic quantum number it is to determine the number of electron will be present in the shell
और ऑर्बिट्स. आता किती किती इलेक्ट्रॉन प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत हे आपल्याला कोणामुळे कळतं? मॅग्नेटिक क्वांटम नंबरमुळे कळतं. किंवा किती ऑर्बिटल प्रेझेंट आहेत एका शेलमध्ये, प्रत्येक शेलमध्ये किती ऑर्बिटल प्रेझेंट आहेत, किती अवेलेबल आहेत हे आपल्याला कोणामुळे कळतं? हे दिस इज द मॅग्नेटिक क्वांटम नंबर. And this quantum number will be depends upon the azimuthal quantum number. आता या ठिकाणी बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये या ठिकाणी सब शेल किंवा सब लेवल दिला आहे एस. आपण एल ची व्हॅल्यू 0 घेतो पहिल्यापासून, बरोबर. आता या ठिकाणी मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय आली? 0. मग या ठिकाणी किती ऑर्बिटल प्रेझेंट आहे? 1 एस ऑर्बिटल. दॅट्स मीन 1 ऑर्बिटल विल बी प्रेझेंट. एक ऑर्बिटल आहे त्या ठिकाणी एस सब शेल मध्ये एकच ऑर्बिटल आहे म्हणून 1. देन सब लेवल विल दिस सब शेल विल बी ऑल्सो एल ची व्हॅल्यू किती आहे? या ठिकाणी एल ची व्हॅल्यू किती आहे? 0. एम ची व्हॅल्यू किती आहे? एम ची व्हॅल्यू किती? 0. सो इट इम्प्लिफाइज दॅट द सब शेल हॅज ओनली 1 ऑर्बिटल. बरोबर. कोणतं ऑर्बिटल माहिती आहे? एस ऑर्बिटल. एकच ऑर्बिटल आहे ते कोणतं आहे? एस ऑर्बिटल. देन नेक्स्ट पी सबशेल. पी सबशेल मध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे? 1. आणि या ठिकाणी एम ची व्हॅल्यू किती आहे? पहिली सुरुवातीची 0, नंतर -1 आणि +1. मग या ठिकाणी किती झाले? 1 2 3. बरोबर. मग या ठिकाणी किती अवेलेबल आहेत? या ठिकाणी 3 पी सबशेल्स हॅज 3 ऑर्बिटल्स आर प्रेझेंट. 3 ऑर्बिटल. मग कोणते येते? px, py आणि pz. आपण ते पुढे बघणार आहोत या ठिकाणी. परंतु एवढं लक्षात ठेवायचं पी सबशेल मध्ये एल ची व्हॅल्यू 1 आहे, एम ची व्हॅल्यू 0 -1 +1. म्हणून या ठिकाणी 3 दिसत आहेत म्हणून आपल्याला किती? 3 ऑर्बिटल्स विल बी प्रेझेंट. दॅट्स मीन x y z x. देन नेक्स्ट विल बी डी सबशेल. आता डी सबशेल मध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं? त्या पद्धतीने सुरुवातीपासून 0 -1 +1. देन -2 +2. बरोबर. 1 2 3 4 5. किती आले ऑर्बिटल? 5 ऑर्बिटल्स आहे या ठिकाणी. 5 ऑर्बिटल्स विल बी प्रेझेंट इन द डी सबशेल. आता याच्यामध्ये 5 ऑर्बिटल आपण पुढे स्टडी करणार आहोत. dxy, dyz, dxz, dx² - y² and dz² आर द एक्सियल ऑर्बिटल्स. दिस इज द 5 ऑर्बिटल. आणि या ऑर्बिटल मध्ये एल ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून या ठिकाणी 0 -1 -2 -3 +1 +2 +3 किती झाले? 1 2 3 4 5 6 7. 7 ऑर्बिटल्स विल बी डी एफ शेल विल बी प्रेझेंट. मग त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पुढे एफ शेल मध्ये. पण तुर्त एवढंच लक्षात ठेवा एफ शेल मध्ये 7 ऑर्बिटल्स आहे, डी शेल मध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत, पी शेल मध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत आणि त्यानंतर एस शेल मध्ये सुद्धा 1 ऑर्बिटल आहे. बरोबर. देन हे झाले तुमचे. तिसरं झालं मॅग्नेटिक क्वांटम नंबर. बरोबर. आता पुढचा जो नेक्स्ट क्वांटम नंबर आहे दिस इज कॉल्ड एज स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय स्मॉल s. बरोबर. दिस इज इट गिव्स द डायरेक्शन ऑफ स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. इट गिव्स द डायरेक्शन ऑफ स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. स्पिन म्हणजे काय? ते स्वतःभोवती फिरतात. इलेक्ट्रॉन्स विच रोटेट अराउंड द न्यूक्लियस. जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आजूबाजू म्हणजे गोल राऊंड मध्ये रोटेट होत असतो. ऑल्सो रोटेट अराउंड इट्स ओन ऍक्सिस. स्वतःभोवती फिरतो. सो इट इज कॉल्ड एज सेल्फ रोटेशन असं सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? सेल्फ रोटेशन. आता जेव्हा तो स्वतःवरती फिरतो इट गिव्स द डायरेक्शन ऑफ स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट इज रोटेशन ऑफ इलेक्ट्रॉन अबाउट इट्स ओन ऍक्सिस. दॅट इज द ओन ऍक्सिस मीन आयदर क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज. क्लॉकवाइज किंवा क्लॉकवाइज म्हणजे काय? अपवर्ड डायरेक्शनला आणि अँटी क्लॉकवाइज म्हणजे काय? डाऊनवर्ड डायरेक्शनला फिरत असत. स्पिन क्वांटम नंबर आता या ठिकाणी जे दिसतोय हा काय? क्लॉकवाइज डायरेक्शनला आहे. बरोबर. आणि हा जो आहे या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला आहे. हा क्लॉकवाइज डायरेक्शनला आहे आणि हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला आहे. आता स्पिन क्वांटम नंबर मध्ये या ठिकाणी जे डायरेक्शन ऑफ स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन होता इट्स ओन ऍक्सिस. स्वतःभोवती जे होतात ऍक्सिस. दिस इज कॉल्ड सेल्फ रोटेशन. क्लॉकवाइज म्हणजे अपवर्ड डायरेक्शन, अँटी क्लॉकवाइज म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन. हा जो काही आहे हा काय? क्लॉकवाइज डायरेक्शन. आणि हा जो काही आहे हा जो त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला आहे. बरोबर. मग आता एच ची व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी 2 व्हॅल्यू आहेत. एच ची व्हॅल्यू -½ क्लॉकवाइज डायरेक्शन आणि या ठिकाणी एच ची व्हॅल्यू आता -1 जी आहे ही कोणाची आहे? या ठिकाणी आहे. बरोबर. अँटी क्लॉकवाइज सॉरी या ठिकाणी जे या ठिकाणी 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत पॉसिबल व्हॅल्यू +½ आणि -½. आता -½ दिस इज अ क्लॉकवाइज
and this is the anti clockwise value plus हाफ. या दोन ज्या व्हॅल्यू आहेत या ठिकाणी एस च्या व्हॅल्यू आहेत म्हणजे स्पिन क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आहे. आता स्पिन क्वांटम नंबर मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, इट इज डिनोटेड बाय द स्मॉल एस. इट गिव्स द डायरेक्शन ऑफ स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. इट गिव्स द डायरेक्शन ऑफ स्पिन ऑफ स्वतःभोवती फिरत असतात. देन दिस इज द स्पिन रोटेशन. इलेक्ट्रॉन विल बी रोटेट अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या सॉरी न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन असतात. ते काय असतात, त्याच्या आजूबाजू फिरत असतात, ते ओन ऍक्सिस मध्ये असतात. दिस इज कॉल्ड एज सेल्फ रोटेशन. स्वतःभोवती फिरतात. मग ते क्लॉकवाईज असतात. अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असतील तर ते अपवर्ड डायरेक्शनला आहेत. अँटी क्लॉकवाईज असतील मायनस डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. आणि यांचे व्हॅल्यू जे आहेत त्या एच ची व्हॅल्यू आहे -12 आणि एच ची अजून एक 2 पॉसिबल व्हॅल्यू. दिस इज द +1/2. Two electron in the same sign said to have the parallel spin, and two electron will be opposite spin. This is called as anti-parallel spin. This is the 4 quantum number. पहिला बघितला आपण प्रिन्सिपल, सेकंड अझ्युमेटल, तिसरा बघितला आपण मॅग्नेटिक आणि चौथा बघितला आपण स्पिन क्वांटम नंबर. देन याच्यावरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला, क्वांटम नंबर वरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला, तर या ठिकाणी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्वांटम नंबर, एक्सप्लेन इट्स 4 टाइप्स. तर या ठिकाणी 4 टाइप्स जे आहेत ते महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे. देन नेक्स्ट टॉपिक इज द ऑर्बिटल डिस्ट्रीब्युशन इन शेल. आता ऑर्बिटलचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय बघा. आता आपण मगाशी बघितलं. आता पहिले सिम्बॉल ऑफ शेल प्रिन्सिपल शेलचा काय होतं, के शेल. त्याची व्हॅल्यू आपण व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये एन ची व्हॅल्यू काय होती 1. आता नंबर ऑफ सबशेल किती आहे, 1 प्रेझेंट आहे. नंबर ऑफ सबशेल विल बी 1. देन या ठिकाणी काय 1च आहे, नंबर ऑफ सबशेल 1 के मध्ये, बरोबर. मग व्हॅल्यू ऑफ अझ्युमेटल क्वांटम नंबरची काय होती, एल. एल ची काय होती सुरुवातीपासून 0. आता सिम्बॉल ऑफ सबशेल आता किती 1च सबशेल आहे. कोणती पहिली सबशेल कोणती होती, एस. एस म्हणजे काय या ठिकाणी पहिली, म्हणून एस चा एक सब सिम्बॉल ऑफ शेल एस. आता किती नंबर ऑफ शेल एकच प्रेझेंट आहे, म्हणून इथे काय लिहिलं आपण 1 घेतला, बरोबर. आता टोटल नंबर्स ऑफ ऑर्बिट इन सबशेल. आता ऑर्बिट्स मध्ये किती सबशेल, टोटल नंबर्स ऑफ ऑर्बिट्स किती प्रेझेंट आहेत इन सबशेल मध्ये ते बघायचे. त्यासाठी इक्वेशन दिलंय 2l + 1. आता एल ची व्हॅल्यू किती 0. आपण या ठिकाणी टाकली 2 × मल्टिप्लाय बाय 0 + 1 = 1. आता या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर फॉर सबशेल किती आहे, 0. मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे काय 0. आता टोटल नंबर्स ऑफ ऑर्बिट किती प्रेझेंट आहे 1 आणि सबशेल किती प्रेझेंट आहे 1. त्याच पद्धतीने सिम्बॉल ऑफ कॅपिटल एल. दिस इज द प्रिन्सिपल शेल. एन इज इक्वल टू व्हॅल्यू किती होती त्याच्यात 2. मग किती सबशेल प्रेझेंट आहे 2. 2 कोणते आहेत मग एस आणि पी. 2 कोणत्या सिम्बॉल ऑफ प्रेझेंट आहे एस आणि पी. व्हॅल्यू ऑफ आपण बघितली. व्हॅल्यू काय आता 2 आहेत म्हटल्यानंतर पहिली एस ची व्हॅल्यू काय एल इज इक्वल टू 0. पी ची व्हॅल्यू काय एल इज इक्वल टू 1. आता किती सांगितलं नंबर ऑफ सबशेल के एल सेल मध्ये किती सबशेल प्रेझेंट आहे 2. 2 कोणत्या आहेत त्या सुरुवातीपासून एस आणि पी, म्हणून आपण त्याचा सिम्बॉल घेतला एस आणि पी. किती प्रेझेंट आहे 2, म्हणून 2 आणि इथे दिलेल्या 2, बरोबर. मग आता याची व्हॅल्यू टाकली. या ठिकाणी सुरुवातीत जसं तसं 2 × 0 + 1 = 1. एल ची व्हॅल्यू काय 0, म्हणून या ठिकाणी टाकली 1 आणि या ठिकाणी एल ची व्हॅल्यू टाकली इक्वेशन मध्ये 2 × 1 + 1 = 3. 3 आणि 1 किती झाले 4, बरोबर. हे 2 एस आणि 2 पी किती झाले 4. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑर्बिट किती प्रेझेंट आहे या शेल मध्ये, एल शेल मध्ये 4 ऑर्बिट प्रेझेंट आहे. कोणत्या किती सेल आहेत 2 एस आणि 2 पी. 2 एस आणि 2 पी = 4 ऑर्बिट्स विल बी प्रेझेंट. आता त्याची व्हॅल्यू काय येईल मग या ठिकाणी व्हॅल्यू सबशेलची m1 = g. या ठिकाणी याची व्हॅल्यू येईल m1 ची 0, m ची 0. या ठिकाणी 0 -1 + 1 किती आले 1 2 3 4, बरोबर. 1 2 3 4 व्हॅल्यू. दिस इज द 3 and 4. दिस इज द 2 and 4. 2 and 2 म्हणजे किती 4 या ठिकाणी ऑर्बिट्स प्रेझेंट. नंबर ऑफ टोटल नंबर ऑर्बिट किती या ठिकाणी 4 प्रेझेंट आहेत. 4 ऑर्बिट प्रेझेंट कशामध्ये एल शेल मध्ये. मग त्याच पद्धतीने पुढचा आहे नंबर ऑफ कॅपिटल शेल. दॅट्स मीन प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय एम, बरोबर. त्याची व्हॅल्यू किती घेतली होती आपण एन इज इक्वल टू 3. म्हणजे किती सबशेल आहेत 3. मग आता या ठिकाणी 3 सबशेल आहेत या ठिकाणी, बरोबर. मग आता या ठिकाणी 3 सबशेल दिल्यानंतर या ठिकाणी किती आले पाहिजे 3² दॅट्स मीन 1 2 3. आता 3 असेल तर या ठिकाणी एल ची 0, एल ची इज इक्वल टू 1 आणि अजून या ठिकाणी एल इज इक्वल टू 2 पाहिजे, बरोबर. एल इज इक्वल टू 2 हवी. 0 1 2 म्हणून 3s
3p आणि ते काय हवं खाली 3d हवा, या ठिकाणी त्यांनी दिलेला नाहीये पण सॉरी 3d हवा याच्या ठिकाणी, बरोबर. माझी व्हॅल्यू किती आली या ठिकाणी, किती किती ऑर्बिटल प्रेझेंट आहेत आपल्याला या ठिकाणी, टोटल ऑर्बिटल प्रेझेंट आहे 1 4 आणि या ठिकाणी 9 ऑर्बिटल प्रेझेंट आहे, 3s 3p 3d. आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू तर या ठिकाणी किती 9 ऑर्बिटल प्रेझेंट आहे. देन आता बघा या ठिकाणी, आता आपण मगाशी बघितलं प्रिन्सिपल शेल मध्ये K1, बरोबर. एन ची व्हॅल्यू 1 होती, किती किती सब लेवल होते 1, एस एकच सब लेवल, सबशेल किती 1च प्रेझेंट होती. नंबर ऑफ ऑर्बिटल टाइप 1, दिस इज द एन स्क्वेअर. मग आता 1 आला, नंबर ऑफ ऑर्बिट किती तो 1 आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती ते मगाशी आपण बघितलं. जर समजा एन ची व्हॅल्यू याच्यात टाकली, एन ची व्हॅल्यू 1 ही जर याच्यात टाकली 2n स्क्वेअर मध्ये तर किती आले 2, म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे 2, म्हणजे के शेल मध्ये एक ऑर्बिट आहे, बरोबर. कोणता येते एस, आणि या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत 2. तसं त्याच पद्धतीने एल शेल मध्ये एन इज इक्वल टू व्हॅल्यू 2, किती आहे 2 आहेत, म्हणून या ठिकाणी किती ऑर्बिट प्रेझेंट 2, एस आणि पी. मग आता या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ऑर्बिट 1 आणि 3, आपण मगाशी बघितलं 1 आणि 3 मध्ये किती टोटल किती आले 4. आता याची किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, यांची व्हॅल्यू जर आपण समजा 2 टाकली, 2n स्क्वेअर मध्ये किती 8 इलेक्ट्रॉन, बरोबर. म्हणजे एल शेल मध्ये 4 ऑर्बिट्स प्रेझेंट आहेत आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत 8. एम शेल मध्ये यांची व्हॅल्यू 3 घेतली, एस पी डी 3 आले, 3 सबशेल आले. मग या ठिकाणी पहिल्यामध्ये 1 3, पहिल्या एस शेल मध्ये किती 1, राईट. पी शेल मध्ये किती आहे 3, आपण 3 घेतले, आणि डी शेल मध्ये किती आहे 5 ऑर्बिट्स. मग किती झाले टोटल 9. आपण मगाशी बघितलं त्या ठिकाणी एसपीडी म्हणजे 9 ऑर्बिट्स प्रेझेंट एम शेल मध्ये आणि इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट 18, म्हणजे यांची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी 3 घेतली तर किती येतात 18 इलेक्ट्रॉन प्रेझेंट. त्याच पद्धतीने एन कॅपिटल शेल मध्ये प्रिन्सिपल एनर्जी लेवल मध्ये 4 आहे, त्या ठिकाणी किती शेल आहेत एसपीडीएफ 4 शेल आल्या, बरोबर एसपीडीएफ. देन किती ऑर्बिट प्रेझेंट, एस मध्ये किती आहेत 1, पी मध्ये किती प्रेझेंट आहेत 3, डी मध्ये किती आहेत 5 आणि एफ मध्ये किती आहेत 7, 1 3 5 7, टोटल आले त्यांचे 16 ऑर्बिट्स. दॅट्स मीन एन शेल मध्ये किती 16 ऑर्बिट प्रेझेंट आहे आणि इलेक्ट्रॉन किती आहे 32, म्हणजेच काय 2n स्क्वेअरचं. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू जर 4 घेतली 2n स्क्वेअर मध्ये किती येतात 32. म्हणजे के शेल मध्ये एवढं लक्षात, ऑर्बिटल आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट 4 प्रिन्सिपल एनर्जी लेवल, के मध्ये 1 ऑर्बिट्स 2 इलेक्ट्रॉन, बरोबर. आता एल शेल मध्ये 4 ऑर्बिट्स आहेत, एम शेल मध्ये 9 ऑर्बिट्स आहेत आणि एन शेल मध्ये 16 ऑर्बिट्स आहेत, बरोबर. टोटल नंबर ऑफ एनर्जी लेवल, के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, एल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, एम शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन आहेत आणि एन शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. हे झालं. आता आपण या ठिकाणी प्रिन्सिपल शेल किंवा ज्या ज्या काय असतील प्रिन्सिपल शेल किंवा सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ते आपण या ठिकाणी आता बघितलेलं आहे. नेक्स्ट जे बघणार आहोत यामध्ये पुन्हा बघणार आहोत आपण डिटेल्स मध्ये कसं बघा. आता या ठिकाणी शेल्स मध्ये के ची व्हॅल्यू आहे n इज इक्वल टू 1, आपण बघितलं. सबशेल मध्ये नंबर ऑफ सबशेल किती 1, मग तिला काय म्हणतो आपण सबशेलला 1s, सबशेलला काय म्हणू आपण 1s. पहिल्या याच्यामध्ये मग ती ऑर्बिट किती आहे 1. मग आता इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू कशी काढली आहे 2 कशी आहे n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 व्हॅल्यू, बरोबर. 2n स्क्वेअर 2 इंटू 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2, इथे 2 आलं. मग त्याच पद्धतीने एल मध्ये एल ची कॅपिटल एल ची n इज इक्वल टू 2, नंबर ऑफ सबशेल दिस इज द 2, दॅट्स मीन 2s आणि 2p 2 आहेत म्हणून 2 ऑर्बिटल s आणि p, त्याचा सिम्बॉल 2 दिला आपण, बरोबर. मग किती झाले 2 आणि 2 किती झाले 4 ऑर्बिट्स. आता इलेक्ट्रॉन किती आले या ठिकाणी 2 आणि याच्या पहिल्यामध्ये 2 आणि याच्यात किती आहे 6, एकूण 8 कसे काढले आपण, n ची व्हॅल्यू किती आहे 2n स्क्वेअर 2 इंटू 2 स्क्वेअर इज इक्वल टू 8, बरोबर. मग आता त्याच पद्धतीने एम मध्ये n ची व्हॅल्यू किती 3, मग आता नंबर ऑफ सबशेल किती आले मग 3, मग 3 कोणते आल्या एसपीडी हे सिम्बॉल आले 3, बरोबर. आणि किती आल्या 3 किती आल्या 3 9 ऑर्बिट्स, बरोबर. आता इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट, जसं आपण 2n स्क्वेअर मध्ये n ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर हे जसे काढलं त्याच पद्धतीने किती आले मग 2 6 10. पहिल्यामध्ये एस मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये किती 6, डी मध्ये किती 10, मग किती आले टोटल 18 इलेक्ट्रॉन्स विल बी एम शेल प्रेझेंट. किंवा मग आपण असं पण काढू शकतो 2 इंटू n स्क्वेअर, n ची व्हॅल्यू 3 टाकायची आणि मग किती येतील 18. नंतर कॅपिटल शेल n मध्ये n इज इक्वल टू 4 जर घेतला तर किती 4 सबशेल आहेत, मग कोणत्या 4 सबशेल एस पी डी एफ, त्यांचे 4 या ठिकाणी सिम्बॉल टाकला आणि 4 टाकल्यानंतर टोटल किती झाले मग 4 and 4
4 16 ऑर्बिट विल बी प्रेझेंट इन द एन शेल. आणि मग त्याच्यामध्ये त्या पद्धतीने पहिल्या शेल मध्ये 2 6 10 14 म्हणजे टोटल 2n² मध्ये n ची व्हॅल्यू जर 4 घेतली तर किती 32 इलेक्ट्रॉन्स विल बी प्रेझेंट. मग के शेल मध्ये एक ऑर्बिट, एल शेल मध्ये 4 ऑर्बिट, देन एन शेल मध्ये 9 ऑर्बिट, एन शेल मध्ये 16 ऑर्बिट, के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, एम शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि एन शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स विल बी प्रेझेंट. सो दिस इज द टॉपिक ऑफ द क्वांटम नंबर. आता आज बघितलं तुम्ही, आज जे बघितलं आपण त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, क्वांटम नंबर बघितले, 4 क्वांटम नंबर आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ शेल अँड सबशेल अँड ऑर्बिटल्स आपण ते सुद्धा बघितलं. के शेल मध्ये किती आहेत, एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, एम शेल मध्ये किती आहेत आणि एन शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत हे आपण आज बघितलं. ओके, थँक्यू.